उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहेत. आम्ही उद्धवजींना सांगितले की ठीक आहे. तर त्यांनी 2 वेळा त्यांना 12 वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं. आता अशा माणसांना कृतज्ञ राहायला पाहिजे ठाकरे कुटुंबाचं. पण आता ह्यांना आता हे गरळजी ओकतायत. पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ही विटंबना आहे. त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल. जबर किंमत मोजावी लागेल. आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं सांगतो. मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल, कायदेशीर असेल, भावनिक असेल, नियतीची असेल, पण ह्यांना जबर किंमत. बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित होतो. शेवटच्या 8 दिवस साहेबांचा जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ. शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिथे उपस्थित होता. हे कुठे होते? कोणी नव्हते. आम्ही मोजके लोक तिकडे होतो. आम्हाला माहिती आहे ना काय अवस्था होती आमची, काय सगळ्यांची परिस्थिती. आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मदलगिरी असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी लागेल. 12 वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे. ते काय बोलतात ते ऐका. कायदेशीर म्हणजे तुम्ही अनिल परब यांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे. सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी लागेल. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं. रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं. पक्षानेही त्यांना दिलंय भरपूर ना. खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय. उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय. विरोधी पक्षनेता पद असेल, मंत्रीपद असेल, नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पद आहेत बरीचशी. विधान परिषदेत त्यांच्या नेमणुका असतील या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पदं आहेत. बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्धवजींनी सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं. आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी, पण त्यांना टाळ्या नाही मिळाल्या. महाराष्ट्र थुंकतोय त्यांच्या. मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्याबद्दल. आम्ही पाहू ना. आम्ही जिवंत आहोत अजून. आम्ही जिवंत आहोत अजून. आम्ही बघू काय करायचं ते. अशा प्रकारचे पहिलंच विधान नाही. यापूर्वी पण त्यांनी बघा, पद आणि पैसा यासाठी वेडा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो. मी परत सांगतो. याआधी ते काय बोलले वगैरे काय मला माहीत नाही. हे वारंवार तेच बोलत आहे. हे कुठे होते त्यावेळेला, कधी होते? ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नव्हते. त्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्या म्हणणार काय. मी म्हणता 12 वाजता अनिल परब पत्रकार परिषद घेत आहेत ते तुम्ही ऐका. आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलते. जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेंना कधीच दैवत मानू शकत नाही. एकनाथ शिंदेपासून जे का आता लोक भाजपच्या चरणी विलीन झालेले आहेत, मोदींच्या चरणी विलीन झाले आहेत, अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून. बरं का, शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली या लोकांनी. हे बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणाऱ्यांचं काम नाही. हो का. आज माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येत आहेत. लोणावळ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. वेळेत येतील. पत्रकारांशी संवाद साधतील.
सगळ्यात आधी तुमची व्यवस्था आधी. महानगरपालिकेसाठी काही तयारी रणशिंग फुगलं जाईल, कारण मुंबई पुणे हे महत्वाचे शहर आहेत. बघा, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, नाशिक, पुणे, संभाजीनगर या महत्त्वाच्या महानगरपालिका नक्कीच आहेत. आणि त्यासाठी आम्ही राज ठाकरे, महाविकास आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष यांची एकत्र चर्चा सुरू आहे. कुठे कोणाबरोबर कसं लढायचं या संदर्भात सविस्तर चर्चा आमच्यात बैठका सुरू आहे. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची काही मोठी सभा अकोल्यात पार पडली. त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, तो त्यांनी मांडलाय की RSS आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला, ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय.